अनुष्का तर फक्त तिचं मत मांडत होती. मत मांडण्यासाठी आपण कधीच कुणाला अडवलेलं नाहीये. आणि कमाल म्हणजे तू काल हिला भेटायला आला होतास ना, मुद्दाम भेटली नाही तुला ही. का माहितीये का, तू समोर आला असतास तर तुला सगळं कालच कळलं असतं ना. जास्त वेळ लपवू शकत नाही हे तुझ्यापासून ती काही. म्हणून बाबा तू नाही 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 पण एक मिनिट, या सगळ्यात ना मी उगाच ओरडा खाल्लाय काही चूक नसताना. आदित्य, मी तुझी आई आहे म्हणून किंवा मी अहिल्यादेवी किर्लोस्कर आहे म्हणून मी बरोबर नाही असू शकत. आपली आई कधीच चुकू शकत नाही हा विश्वास चांगला आहे, पण तो शाश्वत नाहीये. मी सुद्धा एक माणूस आहे, माझ्या हातून सुद्धा चुका होऊ शकतात. आणि ज्या दिवशी तुला असं वाटेल की मी चुकले, त्या दिवशी सगळ्यात आधी येऊन ते मला सांगायचं. कदाचित मी माझी चूक मान्य करणार नाही, अडून राहीन. तुला जर असं वाटलं की माझी चूक आहे तर ते मला दाखवून देण्यात मागे हटू नकोस. सत्यासाठी जरी तू माझ्या विरोधात उभा राहिलास तरी मला चालेल, मला आवडेल. आयुष्यभर मी तुमच्यावर हेच संस्कार केले. हे बघ, चूक करणारी माणसं फक्त आई बाबा भाऊ बायको नसतात. एखाद्या माणसाच्या हातून जर चूक होत असेल तर ती आपण त्याला दाखवून देण्यात काहीच वाईट नाही, उलट गरजेचं आहे. एखाद्याला योग्य मार्ग दाखवणं गरजेचं आहे, कळलं? तरीही मला माहितीये तू कधीच चुकणार नाहीयेस. आणि किती काही झालं तरी मी माझा तुझ्यावरचा विश्वास ढळू देणार नाही. आईला श्रावण बाळ आहे तुझा. उद्या तू स्वतःहून जरी सांगितलंस ना की अमुक अमुक गोष्ट चुकलेली आहे माझी, हा मान्य नाही करणार. एनिवे आई, मला जरा एका महत्वाच्या मीटिंगसाठी ऑफिसला जायचं, सो मी निघतो. ओके ठीक आहे. आई मी पण आलो. मला एक गोष्ट कळली नाही अहिल्या मॅडम, की तुम्ही अनुष्काची परीक्षा का घेतली? तुम्हाला तिला पारखून बघावं असं का वाटलं? तुम्हाला अनुष्का आवडली नाहीये का? म्हणजे तुम्हाला तिला घरी सून म्हणून आणायचं नाहीये का? प्रिया, ही माझी चिठ्ठी वाचून बघ. अनुष्का, अहिल्या मॅडम, म्हणजे तुम्ही सुद्धा आदित्य सरांसाठी अनुष्काची निवड केली होती? पारू बाळा, त्या जरा आपल्याला आपल्याला गोडाधोडाचं बनवायचं आहे ना. चांगली बातमी आहे ना घरात, चला. चांगली बातमी घरात आहे आणि तुझ्या मनात मनाचं काय आत्या? समजा आपल्या मान्यावर आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. तू सांगून का टाकत नाही सगळं? नाही सावित्री आत्या, हे बघ, तुम्हाला बी माहित आहे हे माझं सपन कधीच नव्हतं. मला माझी जागा बी माहित आहे. काय बी झालं तरी मी माझी जागा कधी सोडणार नाही. आत्या, तुम्ही रडू नका ना. घरात आनंदी वातावरण आहे ना. आपल्याला गोडाचं बनवायचं आहे. चला पटदिशी स्वयंपाकाला लागूया. हा, रडू नका, रडू नका. चला.
बाळा, तू ठीक आहेस ना नक्की? ठीक आहे मी. मॅडम, मॅडम घरात काही कामं असतील तर सांगा ना. तुमच्यासाठी चाय बनवू का? किंवा नाश्त्याचं काही करायचं असेल तर. अरे तू तर किर्लोस्करांची ब्रँड अँबॅसिडर आहेस ना. तुझे होर्डिंग्स पाहिलेत आम्ही. आणि तसंही काम करण्यासाठी या घरात खूप नोकर आहेत, तर तू काहीही करायची गरज नाही. पारू आमच्या घरात सुद्धा नोकरच आहे. तुम्ही तिला काहीही काम सांगू शकता. म्हणजे आधी स्वयंपाकापासून ते लादी पुसण्यापर्यंत काही करू शकते ती. विचार करा ना, किर्लोस्करांची ब्रँड अँबॅसिडर तुमच्या घरची लादी पुसतीये. वा, किती मस्त दिसेल ना. मॉडेलिंग करते ना? आ? ती मॉडेलिंग करते ना? हा, मॉडेलिंग पण करते ती. पण आमच्या घरी जेव्हा भांडी घासायला कमी असतात ना, तेव्हा ती मॉडेलिंग करते. तुम्ही सांगा ना, तिला काहीही काम सांगा ती करेल. अगं राहू दे, खरंच नको करूस. नाही, मी करते.